त्यांचं काम होणार नसेल तर त्यांना तसं सांगा. विनाकारण बसवून ठेवू नका त्यांना. तुम्ही माहिती मिळावी. अर्ज दिलाय ना आपण. रेडी आहे सगळं. गुड. ग्रेट. आई, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सरप्राईज? हो. काय आहे? अरे बोला ना कोणीतरी. आद्या, विक्रांत. अरे वेदांत सांग ना, काय सरप्राईज आहे? आई अगं थांब, सांगतो. सरप्राईज. घरच्या कार्यकर्त्यांचा सरप्राईज. आई, काही बोलायची गरज नाहीये. सगळं पोचलंय. मग तू पण आता आम्हाला जास्त वाट बघायला लावू नकोस. बघ, दादानी खास तुझ्यासाठी बनवलाय शिऱ्याचा केक. काय? आद्या, हा धडधडीत अपमान आहे माझा. काय अपमान? बनवलायस ना तूच. मग असं ओरडून सांगायची काय गरज आहे? दिसतोय ना केक. लहानपणी हत्तीचं चित्र काढल्यावर हत्ती असं लिहायचो, तसा फील येतोय. वा 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 दादा, काय सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. एवढ्यातच वाढलाय बराच. विचार का विचार. का रे दादा? चला, बडबड झाली असेल तर केक कापूया. चलो, लेट्स सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. थँक यू. हॅपी बर्थडे. थँक यू. थँक यू. हॅपी बर्थडे. थँक यू. अहो तुम्ही पण घ्या ना. नाही नाही, तुमचा हा सगळा आनंद बघूनच माझं पोट भरलंय. अरे काय आहे? वाव. आवडली? हो, खूप छान आहे. नमस्कार करतो. सुखी राहा. आवडली ना साडी? खूप. मग आता आशीर्वाद दे की पुढच्या वाढदिवसाला जोड्या नाही म्हणून. बरं ठीक आहे, मस्करी वगैरे सगळं राहू दे बाजूला. पण हा केक, ही साडी आणि हे सगळं सेलिब्रेशन, हे सगळं अपूर्ण राहील जर का आपण ते कॅमेरामध्ये कॅप्चर केलं नाही तर. सो एक सेल्फी तो बनताय. ए हा, चल हळू रे. हो, हे ठेवा. ये पटकन. तरी पण सेल्फी कोण काढणार आहे? तू काढ. मी नाही दादा, तू. मी नाही, तिथून काढ ना तू. एक मिनिट, मी काढतो तुमचा फोटो. काका. हा. अजून एक. थँक्यू.
गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. मग कसा झाला वाढदिवस? खूप मस्त, खूप मजा आली. यु नो, गेले काही दिवस आमच्या तिघांमुळे आईला ना खूप त्रास झाला होता. त्यामुळे आईचा असा छान हसरा चेहरा बघितलाच नव्हता ग आम्ही कितीतरी दिवस. पण ना काल आई खूप खुश होती. आम्हाला पण बरं वाटलं. आम्ही पण झालो थोडेसे इमोशनल. आणि अगं बाबा गेल्यापासून ना आईला हे असं काही सेलिब्रेट वगैरे करायला आवडतच नाही अगं. पण काल सरप्राईज होता ना तिच्यासाठी. आम्ही फोटोज बघितले ना, खूपच मस्त दिसत होता शिऱ्याचा केक. तुला माहितीये आई एवढी स्तुती करत होती काल तुझी. माझी? तुझी म्हणजे शिऱ्याची. तूच दिलीस ना रेसिपी. नाही वहिनी, कौतुक सगळं बनवणाऱ्यांचं म्हणजे तुम्हा दोघांचं. नाही ग, मी फार काही केलं नाही. पण वहिनी, मी याला सरांना एकदा सांगणार आहे की तुम्ही ऑफिसमध्ये शिरा बनवा सगळ्यांसाठी. हो सांग ना, बिंदास सांग. मी तुला सांगते, शिरा करणं राहिलं लांब, तो आधी ना ऑफिस मधल्या सगळ्यांचे टिफिन जप्त करेल आणि सगळ्यांना उपाशी राहायला लावेल. हा नाही, पण आईसाठी दादा खरंच काहीही करू शकतो. आणि एकदा का त्याने एखादं काम हातात घेतलं ना की ते परफेक्टच होणार. ते तर आहेच. पण बहिणी, तुम्ही सगळ्यांनी गिफ्ट काय दिले? मी तर बुके नेला होता आईसाठी. हा, पण सगळ्यात सरप्राइझिंग गिफ्ट होतं विक्रांतने दिलेलं. इतकं आवडलं माहितीये आईला. गेस कर त्यांनी काय दिलं असेल. विक्रांतने आईला साडी दिली होती. साडी. आणि एवढी सुरेख साडी दिली होती ना. थांब मी तुला फोटोज दाखवते. हे हा, मला तर वाटलंच नव्हतं ग विक्रांतचा एवढा सुंदर चॉईस असेल साड्यांचा. त्याला ना एरवी स्वतःचे कपडे सुद्धा नीट चूज करता येत नाहीत. आम्हीच हेल्प करतो. पण साडीचा त्याचा चॉईस बघून ना आम्ही सगळेच थक्क झालो. काय ग, हसायला काय झालं? अगं काही नाही. असं काय, सांग ना. बघ, मी मगाचपासून तुला एवढं काय काय सांगते आणि तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. सांग पटकन. ते ऍक्च्युली वहिनी, ही साडी ना ताईने पसंत केली. अगं विक्रांतनेच हेल्प घेतली होती तिची. हो? अरे वा. म्हणजे एक बहीण काय शिऱ्याची रेसिपी देते, दुसरी बहीण साडी घेऊन देते. नाईस. म्हणजे खरं तर क्रेडिट तुमच्या दोघींचं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे ना आईला सांगितलं पाहिजे. अगं नको. अगं नाही, काय खरंच सांगितलं पाहिजे. अगं नको ना प्लीज. नाही सांगणार ग, मी गंमत करतेय. मी तोच विचार केला, म्हटलं विक्रांतला कधीपासून साड्यांमधलं एवढं कळायला लागलं. नाही, पण खरंच चांगला चॉईस आहे हा आरतीचा. मग मी काय म्हणते, तू आता ताईला पण आहे ना ह्या ऑफिसमध्ये जॉईन करून घे. नाही, करायला हरकत नाही. पण मग कसं होईल, विक्रांतला पण आपल्याला ऑफिसमध्ये घ्यावं लागेल. मग तो तर काही काम करणार नाही आणि आरतीलाही काही काम करू देणार नाही. आणि त्या दोघांना बघून वेदांची चिडचिड होईल आणि तो आपल्या सगळ्यांवर राग काढेल. त्यापेक्षा नकोच. हॅलो. काय करतेस आज? अभ्यास. सुट्ट्या संपणार आहेत ना आता. कॉलेज सुरू होईल. म्हटलं जरा नोट्स काढून ठेवू. तू काय करतोयस? मी अभ्यास केलाच नाही कधी आणि आता बसलोय निवांत. आमच्या अभ्यासक्रमात ना फक्त एकच धडा आहे, त्याचं नाव आरती. मी रोज तोच वाचतो. हे मला काय वाटतं, प्रत्यक्ष भेटून अभ्यास जास्त छान होईल नाही का? रोज रोज कशाला भेटायचंय? रोज कुठे भेटतो आपण? हो का? मला सांग, असे किती दिवस झालेत आपण न भेटून? अगं किती तास झाले असं का नाही विचारत. मला तर वाटतं दिवसातनं ऍटलीस्ट 2दा भेटलं पाहिजे आपण. काही गरज नाही आहे. का? काय काम आहे? अगं काही काम नसताना भेटणं जास्त चांगलं. या कामाभिमानमुळे ना प्रेमात व्यत्यय येतो माहितीये का? तुझी फिलॉसॉफी ना तुझ्याकडेच ठेव.
हे बघ विक्रांत, चांगलं नाही वाटत रे असं सारखं सारखं भेटणं. हे बघ, चांगलं वाईट मला काही माहिती नाही. तू ये, मी वाट बघतोय. बरं ठीक आहे, बाय. बाय. हाय. हाय. कितीची वेळ ठरली होती आणि कधी आलायस तू? मला सांग, तुला आवडतं का असं वाट बघायला? नाही ग, आत्ताच आलोय मी, जस्ट. हो, खोटं नको बोलूस हा. अगं खरंच, फार वेळ नसेल झाला, अर्धा तास झाला असेल. आणि मग काय केलं अर्धा तास? प्रतीक्षा, इंतजार, वेटिंग. असं होणार आहे तुझं? तुझ्याशिवाय काहीच होणार नाही. आणि जे काय व्हायचं असेल ते तू घरी आल्यानंतर होईल, पण होणार नक्की. तुझ्या जिभेला काही हाड? काही पण बोलू नकोस हा. माझ्या भावना पोचल्या ना तुझ्यापर्यंत, बस. तर ऐक ना, मी तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आणलंय. सरप्राईज? अरे विक्रांत, साडी कशासाठी? माझा काय वाढदिवस आहे का? अगं वाढदिवस काय येईल काही दिवसात, पण तुला आवडली का साडी? सांग ना. अरे पण तुझ्या आईसाठी आपण 2 साड्या निवडल्या होत्या. एक साडी दिली मी आईला, दुसरी तुझ्यासाठी. तू मला सांगितलं होतंस की ह्या 2 साड्यांपैकी एक साडी निवडून तू तुझ्या आईसाठी घेणार आहेस. का आरती, प्रेमात तेवढं खोटं बोललेलं चालतं ग? मी मुद्दाम तुला 2 साड्या सिलेक्ट करायला सांगितल्या होत्या. तरी खूप महाग आहे ही साडी. मी बघितली होती याची किंमत, एक 30,000ची आणि एक 20. तुझ्या होणाऱ्या सासूबाईंसाठी 30,000ची साडी आणि दुसरी तुझ्यासाठी. मी घरी घेऊन गेले तर आई अण्णा काय म्हणतील? आम्ही कोणीही 2-2.5 हजाराच्या वर ड्रेस सुद्धा घेत नाही. आणि आता काय आहे हे गिफ्ट? काही कारण तर असायला हवं ना. आई अण्णांनी विचारलं तर काय सांगू मी? सांग काहीतरी, एवढं काय त्यात? पण तुला ही साडी घ्यावी लागेल. विक्रांत, अरे सवय नाहीये रे इतक्या महाग कपड्यांची. सवय नसेल तर मग करून घे सवय, कारण तू विक्रांत वानखेडेची होणारी बायको आहेस. नाही करून घ्यायची सवय. आरती, आपलं लग्न होणार आहे अगं. मी आता फक्त दादाच्या लग्नाची वाट बघतोय. तुला काय वाटतं, अमूल्य आणि दादाचं काही होऊ शकतं का? वाटत तर नाही, पण कोणाचं काही सांगता येत नाही. बरं, तुम्ही ते वेदांतल्या लग्नासाठी मेसेज करत होता, त्याचं काय झालं? काही नाही. काही होणार पण नाही. असं कोणी मेसेज वाचून प्रेमात पडत नसतं, काहीतरीच. अगं आद्या करतीये ते. तिची खात्री आहे की ते मेसेजेस बघून दादाच्या मनात मुलींसाठी जागा निर्माण होईल. वेदांत वानखेडे सारखा इतका स्मार्ट आणि हुशार माणूस हे मेसेज वगैरेच्या जाळ्यात अडकणार आहे का? खूप बालिश विचार आहे. तू काय माझ्या सगळ्या आशा आकांक्षांवर झाडू मारायचं ठरवलंयस का? ही रे विक्रांत, हे बघ, तुझ्या दादाचं लग्न झालं तर चांगलंच आहे, पण नाही होणार आहे तसं. ठीक आहे, पण निदान तू ही साडी तरी घे. मी रोमॅन्टिक मूड मध्ये असताना तू इतकं खरं बोलतेस ना कधी कधी. असं विक्रांत, अरे घे म्हटलं ना. थँक्यू. कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. बस. काय झालंय? कुठे काय? ते काल तुम्ही शेफ झाला होता म्हणे. नाही म्हणजे आद्या वहिनी खूप कौतुक करत होती तुमचं. अगं त्यात काय, तू जे सांगत होतीस ते मी करत गेलो. नाही सर, मी बघितलं.
कितीतरी बायकांना व्हिडिओ बघून जेवण बनवतात आणि खाणारे पाण्याच्या घोटासोबत ते गिळतात. बाकी रेसिपीजचं काय, त्या तर पाहिजे तितक्या आहेत इंटरनेटवर. पण तू काल दादाला बघायला हवं होतंस. 1 टीस्पून म्हणजे 1 टीस्पून, एकदम मोजून मापून परफेक्ट सगळं. मी इंजिनियर आहे आणि मेजरमेंट ही स्किल आम्हाला शिकवली जाते. हो ते आहेच म्हणा. बरं झालं मी नाही केलं. आपलं माप थोडं इकडे तिकडे होतच. काही नाही, काही एवढं होत नाही. तुला करायचं नव्हतं, मी हिला कितीदा म्हणालो कर कर, पण हिला नाही करायचं आणि म्हणून मग मला करावं लागेल. मी मुद्दाम नाही केला. तुला पण शिकायला पाहिजे ना. अगदी बरोबर बोललीस वहिनी, शिकायलाच पाहिजे. आता गोड बोलणं नाही जमलं तरी गोड खाऊ घालणं तरी नक्कीच जमेल. अमूल्य, मी नेहमीच गोड बोलतो. हो सर, तुम्ही नेहमी गोडच बोलता हो. पण काय ना, आम्हालाच ते कधीतरी तिखट, कधीतरी तुरट, कधीतरी खारट किंवा मग कधीतरी कडू लागतं. बघ आता कोण तिखट बोलतंय? सॉरी सॉरी. पण सर, तुम्ही तुमच्या आईसाठी शिरा बनवला ना, ही खूप चांगली गोष्ट केली. म्हणजे काय ना, आपण आपल्या आईला खुश ठेवणं ही या जगातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी काय म्हणते, तुमचे फोटोज शेअर करा ना, मग मी आपल्या सोशल मीडियावर टाकते. द मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमॅन ॲज अ शेफ. खूप लाईक्स मिळतील तुम्हाला. पण दादा, मी काय म्हणतेय, अमूल्याचं ऍडमिशन व्हायला तसा अजून बराच वेळ हो ना. हो, तर मीन व्हाईल तू अमूल्याकडून सगळ्या स्वीट डिशेस का नाही शिकून घेत? टेस्ट आहे. शिकतो ना. आणि तुम्ही हा बिझनेस सांभाळा आणि मी काय करतो, बर्डीवर मिठाईचं दुकान उघडतो आणि तिथे जिलब्या तळताना वेदांत वानखडे अशी जाहिरात टाकतो. पण सर, तुम्ही त्याच्यातही सक्सेसफुल व्हाल. आणि जर तुम्हाला कुठल्या कस्टमरचा राग आला ना, तर त्याला बसून सगळ्या जिलब्या खायला लावाल. झालं तुमचं? पण खरंच ही आयडिया आवडली आहे मला. तू पण सिरियसली घे हा दादा. म्हणजे खरंच तू सगळे गोडाचे पदार्थ शिकून घे. म्हणजे आता कसं, उद्या तुझी बायको आली, ती तुझ्यावर रागवली की मग तिचा मूड असा थोडा गोड करायला तू तिला असे नवीन नवीन गोडाचे पदार्थ खाऊ घालशील ना. झालं तुमचं सुरू? सगळं फिरून माझ्या लग्नावरच येतं. ऑफकोर्स, हॉट टॉपिक आहे हा हो ना. एकदम ट्रेंडिंग टॉपिक. मी आत्ता सांगू तुला किती रिस्पॉन्स आले तुझ्या प्रोफाईलवर ते? हो सांग ना. दादा, अरे पूर आलाय पूर. एवढे रिस्पॉन्सेस आहेत माहितीये. मला तर वाटतं ना, त्या मॅट्रिमोनीची साईट आता क्रॅशच होणार लवकर. आद्या, तुम्ही इथे काम करायला येता का माझं लग्न लावायला? लग्न लावायला. हा हे बघ, तुमचं झालं असेल ना तर निघा. दार तिकडे. तुम्ही स्वतः जाल का मी येऊ सोडायला? जाऊया का? हा चल जाऊयात. ठीक आहे, जातो आम्ही. गो. पण तू ही गोष्ट सिरियसली घे. म्हणजे कसं आहे, तुझ्यात हे एवढं टॅलेंट आहे हे आज कळतंय ना आम्हाला. त्यामुळे आम्ही ना तुला भरपूर रेसिपीज पाठवतो. तू मस्त पदार्थ बनवत बस. विक्रांत, अरे चल, उशीर झालाय. मला आई वाट बघत असेल. मी निघते. चल येते मी. विक्रांत, अरे काय करतोयस तू? हात सोडणं कोणी बघेल उगाच. कोण बघणार आहे इथे आपल्याला? आणि तसंही खूप उशीर झाला नाहीये. तू असं का करतेस? थांब ना अजून थोडा वेळ. पण ठीक आहे, पण